सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एन मोटो ब्लॉग्समध्ये. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे DJ Action 4 ॲक्शन कॅमेरा जो मी यूज करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅमेराच्या बॉक्सच्या आतमध्ये काय काय आहे त्याची पूर्ण तुम्हाला डिटेल देणार आहे. प्लस मी कुठले माउंट्स यूज करतो कॅमेरा माउंटिंग करायला. प्लस याच्यामध्ये तुम्हाला असं पण दाखवणार आहे की मी आता जो कोकण राईड झालेली आहे तर त्यामध्ये मी पूर्ण त्याला DJ Action 4ला जो कॅमेरा आहे त्याला मी पूर्ण वॉटरप्रूफ बनवलेला, ते पण मी दाखवणार आहे की कसं हे करायचं आहे. तर स्टे ट्यून बघूया. सो गाईज, हा बघू शकता आपला काही असा सेटअप आहे जो मोटो ब्लॉगिंगचा ॲडव्हेंचर कॉम्बो जो आहे DJ Action 4चा. त्याच्यामध्ये हे हा एक मेन बॉक्स असतो आणि याच्या आतमध्ये 2 बॉक्स असतात. तर हा आहे कॅमेरा DJIचा जो की तुम्ही बघू शकता. इथे बॅटरी स्लॉट आणि मेमरी स्लॉट इथं आहे. जर मोटो ब्लॉगिंग करणार असाल तर तुम्ही C टाईप इथे माईकसाठी हे दिलं आहे किंवा चार्जिंगसाठी पण यूज करू शकता. मी अजून याचं माईक ॲडॅप्टर नाही घेतलेलं आहे. बघूया मी सांगतो तुम्हाला ते पण डिटेलमध्ये मी माईक कुठला वापरतो आणि काय वापरतो आहे ते. त्यानंतर त्यासोबत हा एक केस येतो आहे ज्याला की आपण इथे वर्टिकल माउंटसाठी पण वापरू शकतो आणि हा त्याला स्ट्रॉंग पण बनवतो. त्यानंतर ही ॲडव्हेंचर कॉम्बोमधला मेन इक्विपमेंट म्हणजे हे आहे. हे 3 बॅटरीज आहेत त्याच्या त्या येतात. प्लस त्याला आपण डायरेक्ट 3 बॅटरी एकाच वेळी चार्ज करू शकतो. इथे आहे त्याचं C टाईप पोर्ट. त्यानंतर हे 2 त्याचे स्क्रू येत आहेत. एक C टाईप केबल आहे. त्यानंतर मी हे कॅमेरासोबत येत नाही पण मी हे लेक्चरचं 256 GBचं SSD मायक्रो SD घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत एक लेन्स कवर येतो आहे जो की मी यूज नाही केला अजूनपर्यंत, मला पण काय यूज नाही. त्यानंतर मी हे जे आहेत ते माउंट्स आहेत हेल्मेटला माउंट करण्यासाठी. हा फिरू शकतो 360 डिग्री. आणि हा मी एक ॲक्शन प्रोचा मागवलेला आहे, म्हणजे आधीचा होता जो हा मी ॲक्शन प्रोचा यूज करत होतो. त्यानंतर तुम्हाला मी हेल्मेटवरचा सेटअप दाखवतो आहे कसं केलं आहे ते. तर गाईज, हे आहे माझं SMKचं टायफून हेल्मेट. याच्यावरती हा मी ASGचा इंटरकॉम यूज करतो आहे. SG5 खूप चांगला आहे. प्रमोट नाही करत आहे, मी यूज करतो आहे त्याला. 9 महिने झाले त्याला यूज करतो आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेटअप दाखवतो आहे याचा माईकचं सेटअप. तो माईक सेटअप असा आहे की मी याच्यामध्ये ASGची जी इयरफोन आहे ती यूज करतो आहे. त्यांनी का मला ऑडिओ क्वालिटी नाही भेटत आहे व्यवस्थित, पण टेम्पररी ही यूज करतो आहे. मी दुसरा माईक घेणार आहे. ही जी आहे ASGची हेडफोन ते मी यूज करतो आहे. याला मी एक स्लीव लावलेली आहे श्रिंकेबल, पाणी नको जायला म्हणून. तर ही आहे त्यासाठी. ही अशी मी फक्त याचा माईक आहे तो इथे जवळ ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा जो आहे त्याचा माईक, हा माईक आहे जो तो ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी यूज होतो आहे. आणि हा जो माईक आहे तो इंटरकॉमचा माईक आहे. त्यानंतर हे कॅमेरा माउंट जो मी यूज करतो तो आहे मोटो वाईब कंपनीचा आहे. हा ॲक्च्युली मी आधी ब्लू आर्मरचा यूज करतो जो की माझ्या वेगाच्या हेल्मेटला आहे, पण ॲक्च्युली हा खूप लाईट वेट आणि क्विक माउंटिंगसाठी यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. तर हे जे 360 रोटेशनवाला जो माउंट आहे तो त्यांच्याकडून चालला आहे, मोटो वाईब इंडियाकडून. सो मी असा माउंट केला, क्विक माउंट केला याला. त्यानंतर आपल्या ह्याच्यावरती जो माउंट होणार आहे तो हे मॅग्नेटिक माउंट जो कॅमेराला माउंट होणार आहे तो. त्यानंतर मी स्क्रूनी टाईट आणि आपला ॲक्शन कॅमेरा आता येणार आहे तो डायरेक्टली असा माउंट होणार आहे मॅग्नेटिक माउंटने. सो हे आहे बेसिकली सेटअप जो काय आहे तो, की असा तो मॅग्नेटिकली माउंट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी याला वॉटरप्रूफ केलेला. त्याच्या आधी मला दाखवतो की ही जी माईकची केबल आहे ती ॲक्शन प्रोचा जो आहे मी तुम्हाला सजेस्ट करेन की हा वाला यूज करा.
सिम्पल आहे. याला पण असं फक्त वरून खाली लॉक करायचा, लॉक झाला. त्यानंतर जो आपला सेटअप आहे बेसिकली तोच. फक्त मला ह्याच्यातून काढतो. ह्याच्यातून निघालेला आहे आणि आता मी हा असा लावलेला आहे. ॲक्च्युली मला हा सेटअप सर्वात बेस्ट वाटतो आहे, कारण का DJ ॲक्शनमध्ये तुम्ही याला वर्टिकली पण माउंट करू शकता. त्यामुळे तुम्हाला 360 रोटेट करायची काही गरज नाही आहे. सो हा बेसिकली असा आहे आणि हा हलणार पण नाही. किती पण ट्राय करा, हा हलणारच नाही या साईडला, कारण का तो ऑलरेडी तसाच आहे. 360 रोटेटिंग नाही. सो तुम्हाला आता वर्टिकली माउंट करायचं आहे. केला 2 मिनटात काम झालं, वर्टिकली माउंट झालेलं आहे. तर जो तुम्हाला मी माईक सेटअप दाखवलेला आहे तो ॲक्च्युली मी काय केलेला, इथे याचं माईकचं हे आहे, दिसू शकते तुम्हाला हे वाला. सो हे मी काढलं असं इथून. हे ॲक्च्युली रिलीज होतं असं, मी ठेवतो बाजूला. त्यानंतर ही जी मी तुम्हाला बोललेलो मी हेडफोन यूज करत आहे, तर हे असं याला हे माउंट होतं आहे आणि बघू शकता आहे इथे माउंट झालेलं आहे माईक. त्यानंतर मी काय केलेलं ना, इथं ना ब्लू टॅग लावलेला, तुम्ही बघू शकता. याला थोडा आहे तो निघालेला नाही अजून. फेविकॉलचा ब्लू टॅग इथं पूर्ण भरलेला इथपर्यंत, त्यामुळे त्याची पूर्ण सीलिंग प्रॉपर झालेली. त्यामुळे मी त्याला पावसात यूज करू शकलेलो. तुम्हाला एक रेफरन्ससाठी व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये. हे जे काय आहे ती असा आहे आपला DJ ॲक्शन 4चा सेटअप. तर मित्रांनो, हा आहे फेविकॉलचा ब्लू टॅग, जो की मी यूज केलेला कॅमेराचं वॉटरप्रूफ बनवण्यासाठी. तर हे जनरली क्ले टाईप असतो, जो इझिली रिमूव्ह होतो आणि सीलिंग पण करतो. त्याच्यामध्ये बघू शकता हा आहे 120 रुपयाचं मला हे पॅकेट पडलेलं आहे. सो हा तुम्हाला फक्त जिथे आपण कनेक्ट करतो आहे तिथे आपल्याला फक्त याला असं क्लेचा गोळा करून आपल्याला फक्त तिथे प्लेस करायचा आहे. म्हणजे एकदम खूप दाबून प्रेस करायचं, ज्याने ते याचा शेप घेईल की आपला कॅमेरा होतो वॉटरप्रूफ. सो हे याचा अजून एक डिटेल व्हिडिओ बनवीन आता, तर बघूया. तर ही आहे DJ ॲक्शनसोबत जी भेटलेली मला ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये स्टिक. तर ही स्टिक आहे आणि हे मी डिजिटेकचा, हा खूप थोडा हेवी आहे पण एकदम रिजिड आहे आणि व्यवस्थित राहतो. हा आहे त्याचा स्टँड, जो की हा असा ओपन होऊन असा ओपन होतो असा टाईप. तर हा असा ओपन होतो पूर्णपणे. त्याच्यावरती मी अशी ही सेल्फी स्टिक जी आहे ती माउंट होते याच्या खाली, बघू शकतो. माउंट केलेली आहे. तर हा आपला असा एक स्टँड होतो आहे मस्त व्यवस्थित एकदम, हे बघू शकता. आणि ही स्टिक आहे जवळजवळ, ही स्टिक जवळ इझी पण आहे. जो आपला तुम्ही आता बघत होते जो मी सेटअप केलेला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, तो मी खाली माउंट केलेली अशी. इथे झाली लॉक. त्यानंतर हे आलं खाली असं, आणि याच्यावरती आपला जो मोबाईलचं माउंटिंग आहे ते वाला असं लागतं. तुमचं इझिली माउंट होतं मोबाईल. असं काय माउंट होतं आणि हेच बेटर पडतं एकटं ब्लॉग करायचं असलं तर. असं काय सेटअप आहे हा आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप. बघितला असेल DJ ॲक्शन 4चा, जो की कसा आहे तो. अजून मी थोडं त्याला अपडेट करणार आहे, कारण का माईक क्वालिटी मला जेवढी पाहिजे तेवढी भेटत नाही. त्यामुळे मी आता ॲमेझॉनवरून गोयाचं DY-K4 हा माईक ॲडॅप्टर ऑर्डर केलेला आहे. तो अजून आला आहे ना माझ्याकडे. आणि सोनीचा माईक पण एक ऑर्डर केलेला आहे. तर त्याचा पण रिव्ह्यू लवकरच आहे. तो स्टे ट्यून. चल बाय.